परीस धांगड गोड, पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड. मुटका म्हणजे नेमका काय? एक उदाहरण आमच्या माता भगिनी करता सांगतो आणि एक उदाहरण आमच्या पुरुष मंडळी करता सांगतो. एवढा मुटका सांगितला की लगेच आपली सुटतो. मुटका म्हणजे नेमकं काय? ज्याने स्वतःच्या इंद्रियाचा स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात ठेवले त्याला म्हणायचं मुटका. त्याला म्हणायचं मुटका. याच्याकरता उदाहरण आमच्या पुरुष मंडळी करता उदाहरण सांगू. तुम्ही पोहायला गेले ना, पाण्यामध्ये पोहायला गेल्यानंतर पाण्यामध्ये उडी मारण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार, दोन्ही हात सरळ पुढे करायचे, दोन्ही पाय सरळ पाठीमागे करायचे आणि सरळ पाण्यात उडी मारायची. त्याला काय म्हणतात? सुळकीच म्हणतात. जे असं ते आहे का सुळकी, आमच्या इकडे सूळ म्हणतात का? ते बरोबरच आहे, ते दोन्ही एकच आहे. सुळकी बरं का, सुळकी तर सुळकी म्हणतात. आणि पुन्हा त्या पाण्यामध्ये दुसरी उडी मारण्याचा दुसरा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार, दोन्ही हात एकत्रित करायचे, दोन्ही पाय एकत्रित करायचे, सगळे इंद्रिय एका जागेवरती गोळा करायचे आणि मग पाण्यामध्ये उडी मारायची. त्याला काय म्हणतात तुमच्या? मुकळा म्हणतात का? गुपकी काय? डुबकी. त्याला मुकळा म्हणतात. मुकळा बरोबर ना? काही काही भागामध्ये त्याला वेगवेगळं नाव आहे बरं का. त्याला मुटका कुणी म्हणतं, कुणी मुटकुळा म्हणतं, याच्याकडे डुबकी म्हणते. काय का नाही? डुबकी म्हणजे ते दोन्ही डुबकी नाही आहे का नाही, मुटकुळाच म्हणतात त्याला. आणि बऱ्याच भागामध्ये ना आपण या शब्दाचा अपभ्रंश करून टाकला. अपभ्रंश बघा, पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यांच्या बाथरूम मध्ये, सगळ्यांच्या स्नानगृहामध्ये, आंघोळ करण्याच्या बाथरूम मध्ये ते काय असायचं? पितळाचं काय असायचं? गंगाळ. गंगाळ. त्याचं खरं नाव आहे गंगा आळ. खरं नाव काय? गंगा आळ. पण आपण गंगाळ 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 असे गंगाळ करून टाकला आपण. असेच शब्द आहेत, बरेच शब्द आहेत असे, त्याचा अपभ्रंश करून टाकला आपण. पण ती उडी मारण्याचा, बरं मी तुम्हाला सांगतो, आता विचारतो जाऊ द्या. तो मुटकुळा मारण्याची जी उडी मारण्याची प्रथा आहे, ती उडी किंवा मुटका कोणाचा साधतो? जाऊ कमी जाऊ. कोणाचा साधतो? ज्याने व्यवस्थित हात पाय आखडून घेतलेत, सगळे इंद्रिय एका जागेवरती गोळा केलेत, त्याचाच मुटका साधतो. अन्यथा त्याचा मुटका साधल. बरं, मुटका साधला कशावरून? एखाद्या विहिरीमध्ये जर आपण मुटका म्हणजे उडी मारली, डुबकी मारली, तर डुबकी मारल्यानंतर, उडी मारल्यानंतर ते पाणी जर पाहणाऱ्याच्या अंगावरती उडालं तर म्हणायचं उडी साधली. ठीक आहे, तर म्हणायचं आपला मुटकुळा साधला. नाहीतर पाणी जर वरती आलं नाही, कसं असतं माहितीये का? ते पोहायला जाणारे लोक आहेत ना, ते पोहायला जाणारे वेगळे असतात आणि त्यांना पाहायला जाणारे वेगळे असतात. त्यांना पोहता येत नाही. गावामध्ये पत्ते खेळणारे लोक असतात, पत्ते खेळणारे, ते पत्ते खेळणारे वेगळे असतात आणि त्यांना पाहणारे वेगळे असतात. त्या पाहणाऱ्याला काही ढेकळत त्याच्यातलं कळत नाही, त्या पत्त्यातलं काही कळत नाही. पण दिवसभर बिना अन्न पाण्याचा नुसता पाहतो, काही कळत नाही त्या पत्त्यातलं. तसंच असतंय. मग हे पाहणारे जे असतात ना, या पाहणाऱ्याच्या अंगावर पाणी उडालं की म्हणायचं त्याचा मुटका साधला म्हणायचं. आणि मग ज्याने इंद्रिय स्वतःचे व्यवस्थित आखून घेतले त्याला म्हणायचं मुटका. बरं का, त्याला म्हणायचं मुटका. हा झाला पुरुषांकरता. आमच्या माता भगिनी कधी पोहायला गेल्या तर जातात तुमचं नाही ना? हो, आमच्या माता भगिनी कधी पोहायला गेल्या नाही, त्यांच्याकरता एक मुटका सांगा. मी तुम्हाला माता भगिनींना असं विचारतो, तुम्ही तुमच्या भावाला कधी कधी ओवाळता बरं? आता झालं रक्षाबंधनला एकदा आणि बहीण भावाला वर्षातून 2 वेळेला ओवाळते. एकदा भाऊबीजेला ओवाळते, एकदा रक्षाबंधनला ओवाळते. भाऊबीजेला ओवाळल्याच्या नंतर ती भावाला करदोडा बांधण्याकरता देते. करदोडाच म्हणतात ना, त्याचं खरं नाव आहे कटदोरा. खरं नाव काय त्याचं? कटदोरा. पण आपण त्याचा अपभ्रंश करून टाकला करदोडा. बरं का?
बहीण भावाला ज्या वेळेला भाऊबीजेला ओवाळते त्यावेळेला त्याला करदोडा देते, करदोडा. आणि ज्या वेळेला रक्षाबंधनला ओवाळते, आताच झालं, ज्या वेळेला रक्षाबंधनला ओवाळते त्यावेळेला मनगटामध्ये हातामध्ये बांधण्याकरता राखी देते, बरोबर, राखी देते. पण राखी देताना आणि करदोडा देताना ती बहीण ज्या वेळेला भावाला ओवाळते ना, भावाला, त्यावेळेला त्या ओवाळण्याच्या ताटामध्ये अनेक पदार्थ असतात. यातला पहिला पदार्थ तो म्हणजे कुंकवाचा भिजवलेला गंध. गंध असतो की नाही, तो कुंकवाचा भिजवलेला गंध असतो, ती कपाळावरती लावते आणि ती म्हणते, दादा हा गंध नुसता गंध नाही तर हे माझ्या रक्ताचं प्रतीक. बहीण म्हणत असते, हे माझ्या रक्ताचं प्रतीक आहे. त्याच्यावरती तांदूळ लावते, त्याच्या डोक्यावरती तांदूळ टाकते, बरोबर ना, डोक्यावरती तांदूळ टाकते. ते तांदूळ कशा करता टाकते, या तांदळासारखा पांढरा शुभ्र आणि अखंड तांदूळ टाकते ना, अखंड तुझा संसार असाच पांढरा शुभ्र राहिला पाहिजे, त्याला कुठलाही डाग नाही लागला पाहिजे, याच्याकरता ते डोक्यावरून तांदूळ टाकते, तांदूळ टाकते. त्याच्यानंतर ती बहीण आहे ना, बहीण, त्याच्यानंतर ती करदोडा बांधते, हातामध्ये राखी बांधते. आणि ती राखी कशा करता बांधते, करदोडा कशा करता बांधते, तर ती करदोडा त्याच्या करता देते. ती म्हणते, दादा हा करदोडा याच्या करता देते तुला कमरेला बांधण्याकरता, तू तुझा संसार कंबर कसून तुझा संसार केला पाहिजे. काय केलं पाहिजे? कंबर कसून तू तुझा संसार केला पाहिजे. पण ऐक ना दादा, ज्या वेळेला ती राखी बांधते ना बहीण, त्यावेळेला ती म्हणत असते, दादा ही राखी तुझ्या मनगटामध्ये याच्या करता बांधते, जर एखादा नराधम माझ्यावरती घालण्याकरता आला तर माझं रक्षण करण्याकरता तू आला पाहिजेस. आणि माझं रक्षण करण्याकरता तुझ्या मनगटामध्ये ताकद पाहिजे. म्हणून बहीण भावाला राखी बांधते. आणि मग ती राखी बांधल्यानंतर त्याला ओवाळण्याचं काम करते. त्या ताटामध्ये सोनं असतं, सोनं, अंगठी, काय जे सोनं उपलब्ध असेल ती सोनं कपाळाला लावते. का? त्या सोन्यासारखा तुझा संसार झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्या ताटामध्ये आपल्या घरामध्ये ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं जे काही पीठ अवेलेबल असेल त्या पिठाचे काय करतात माता मावल्या, काय म्हणतात त्याचा? मुटका. मुटकुळच म्हणतात ना. हाच मुटका नाथ महाराजांना सांगायचा बघा. तो मुटका सुद्धा करण्याचं शास्त्र आहे. आमच्या माता भगिनी ना, एकाच हाताने दोन्ही मुटकुळे करतात, पण शास्त्र तसं नाही. एक मुटका उजव्या हाताने करायचा आणि एक मुटका डाव्या हाताने करायचा. डाव्या हाताने केलेला मुटका उजवीकडून ओवाळायचा, उजव्या हाताने केलेला मुटका डावीकडून ओवाळायचा. आणि मग हे जे दोन मुटके आहेत ना, ती बहीण म्हणत असते, दादा हे दोन मुटके म्हणजे नुसते पिठाचे मुटके नाहीत, त्याच्यातला एक मुटका म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि एक मुटका म्हणजे पंच कर्मेंद्रिय. हे दाहीच्या दाही इंद्रिय ती बहीण भावाच्या अंगावरून ओवाळून टाकत असते. माझ्या पतीच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये कुणाच्याही विषयी दुराभाव आला नाही पाहिजे याच्याकरता हे दाहीच्या दाही इंद्रिय ती भावावरून ओवाळून टाकते. आणि ती म्हणते, तू जर माझं रक्षण करण्याकरता नाही आला तर या ताटातल्या पंचारती सारखं जळून जळून मी माझा प्राण त्याग करीन. याच्याकरता बहीण भावाला ओवाळते. याच्यातला जो मुटका आहे, हा मुटका म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. हे दाहीच्या दाही इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याला म्हणायचं मुटका. ज्ञानेश्वर